नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. विशाल आणि सिंधू हे डिनर साठी बाहेर आलेले असतात आणि आता त्यांचा डिनर हा झालेला असतो. त्यामुळे आता सिंधू म्हणते की आता आपण निघायचं का? तेव्हा विशाल म्हणतो की एक मिनिट, आपण काही गोड ऑर्डर करायचं का? तेव्हा सिंधू म्हणते की नाही, आधीच माझं जेवण खूप झालं आहे आणि संध्याकाळी 7 नंतर शक्यतो मी गोड काही खातच नाही. तेव्हा विशाल तिला हसतच म्हणतो की म्हणजे याचा अर्थ तू फारच स्ट्रिक्ट डॉक्टर आहे. तेव्हा सिंधूही हसू लागते, परंतु विशाल म्हणतो की एक मिनिट, मी ना पण तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज ऑर्डर केला आहे आणि तो लगेचच त्या वेटरला तिथे बोलवतो. तर आता विशालने सिंधूसाठी कॅन्डी फ्लॉज आणलेले असतात आणि ते बघून सिंधूला मात्र राघव सोबत घालवलेले क्षण आठवतात. त्यानेही तिच्यासाठी आणलेलं असतं आणि हे सगळं मात्र राघव लांबून बघत असतो आणि आता त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर इकडे सिंधू विशालला म्हणते की कॅन्डी फ्लॉज आणि हे मला आवडतं, हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा विशाल म्हणतो की ते महत्वाचं नाहीये, आधी तू हे खाऊन घे. तेव्हा सिंधू म्हणते की हो हो, मी यासाठी कधीच नकार देणार नाही. आणि मग दोघे मिळून ते कॅन्डी फ्लॉज खाऊ लागतात आणि आता सिंधूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विशाललाही खूप छान वाटत असतं. तर इकडे सिंधू व विशालची मज्जा बघून राघवला मात्र खूप जळजळ होत असते आणि राघव हा खूप नाराज असतो. त्यामुळे मधू त्याला विचारते की काय झालं राघव, जर तुझी इच्छाच नव्हती तर कशाला आणलंस तू मला इथे? पण राघव मधूला म्हणतो की मधू, माझी ना खूप जळजळ होती आहे. तेव्हा मधू म्हणते की मग अरे आधीच सांगायचं ना, आपण लवकर घरी गेलो असतो. तर इकडे विशाल आता वॉशरूम साठी बाहेर गेलेला असतो आणि सिंधू तिथे टेबल वरती एकटीच बसलेली असते. तर आता इकडे अवनी ही विशाल बद्दलच विचार करत असते आणि सोशल मीडियावरती विशाल बद्दल काही माहिती भेटीये का ती तेच चेक करत असते. परंतु विशालचे सगळे अकाउंट्स हे प्रायव्हेट असतात, त्यामुळे तिला त्याची काहीही माहिती भेटत नाही आणि आता तोच विचार करू लागते की विशाल बद्दल माहिती मिळवू तरी कशी. त्यातच अन्वीला तिच्या फ्रेंडचा कॉल येतो, आयुषचा फोन आलेला असतो आणि आता तो तिच्याकडे इथिकल हॅकरच्या नोट्स मागत असतो आणि त्याच वेळेला अन्वीला लक्षात येतं की अरे हा तर हॅकर आहे. तर आता अवनी त्याला सांगू लागते की मी ना तुला एक स्क्रीनशॉट पाठवते, ऍक्च्युली ते अकाउंट प्रायव्हेट आहे आणि मला त्याची माहिती हवी होती, तर तू ते अकाउंट हॅक कर. तेव्हा तिचा तो फ्रेंड आयुष या गोष्टीसाठी नकार देत असतो. तो म्हणत असतो की मी असे काम नाही करू शकत अवनी. तेव्हा अवनी त्याला म्हणते की प्लीज ना रे, हा कोणाच्या तरी लाईफचा मोठा प्रश्न आहे. आणि मग आता अवनीने इतकी रिक्वेस्ट केलेली असते, त्यामुळे आता आयुषही नाही म्हणू शकत नाही आणि आता ते अकाउंट हॅक करण्यासाठी तो पण हो म्हणतो आणि आता त्यामुळे अवनी ही फार खुश झालेली असते. तर आता इकडे रेस्टॉरंट मध्ये सिंधू ही एकटीच चेअरवर बसलेली असते आणि आता तू काही मुलं बाहेर जात असतात, परंतु त्यातल्या एकाचे लक्ष सिंधूकडे जातं आणि तो तिच्याशी बोलू लागतो की तू एकटीच काय बसली? तेव्हा सिंधू त्याला म्हणते की तू निघ इथून. आणि आता तो मुलगा सिंधूची छेड काढू लागतो, तो तिच्याशी लढ करत असतो. त्यामुळे आता सिंधू चिडते आणि म्हणते की तुला सांगितलेलं कळत नाही का, तू निघ इथून. तेव्हा तो म्हणतो की अगं चल ना, मी नेतो तुला फिरायला. तेव्हा मात्र सिंधूला फार राग येतो आणि सिंधू त्याच्या जोरात कानाखाली मारते आणि आता सिंधूने त्याला मारलं असतं, त्यामुळे त्या मुलाला खूप राग येतो आणि तो म्हणतो की तुला माहिती आहे का मी कोण आहे? आणि आता तो मुलगा फार चिडलेला असतो आणि आता तो सिंधूचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न करू लागतो. तर तिथे विशाल येतो आणि विशाल त्या मुलाला आता फार मारू लागतो. विशाल हा त्या मुलांना फार मारत असतो, तर मॅनेजर लगेचच आता पोलिसांना कॉल करून कळवतो आणि या सगळ्या प्रकरणामुळे सिंधू मात्र फार घाबरून गेलेली असते आणि ते मुलं जाताना बोलत असतात की आम्ही तुला सोडणार नाही, आम्ही तुला बघूनच घेऊ. तर ते मुलं तिथून निघून गेल्यावरती सिंधूचं लक्ष हे विशालच्या हाताकडे जातं आणि आता त्या मारामारीमध्ये त्याच्या हाताला लागलेलं असतं. त्यामुळे आता सिंधू लगेचच विशालच्या हाताला पट्टी लावत असते आणि तिच्यातच तिथे राघव आलेला असतो आणि आता राघव ते दृश्य बघून मात्र खूप संतापतो आणि आता तो रागानेच सिंधू व विशालकडे बघू लागतो. तिथे असलेला एक काटेचा चमचा हातात घेतो आणि तोही त्याच्या हाताला जोरात लागतो. त्यामुळे आता राघवच्याही हाताला दुखापत झालेली असते आणि आता ते राणीने बघितलेलं असतं आणि आता राणी राघवला विचारू लागते की राघव, अरे हे तू काय केलंस, कसं काय लागलं तुला हे? राणीचं लक्ष हे समोर जातं, तर सिंधू विशालची जी काळजी घेत असते, आता राणीला समजलेलं असतं की यामुळेच आता राघवची चिडचिड झाली आणि आता ती म्हणते या दृश्यामुळे तुझी जळजळ झाली का? तर आता सिंधू विशालला विचारत असते की आता ठीक वाटतंय ना, आपण घरी जाऊन अजून चांगले त्याच्यावरती पट्टी करूयात. आणि आता दोघेही निघतच असतात, तर तिघातच सिंधू व विशालचं लक्ष हे राणी आणि राघवकडे जातं आणि त्यांनाही तिथे बघून त्यांना मात्र मोठा धक्का बसतो. तेव्हा विशाल राघवला विचारतो की अरे राघव तुम्ही कसे? तेव्हा राघव म्हणतो की आम्ही इथे डिनर साठी आलो होतो. तर आता विशालचं लक्ष हे राघवच्या हाताकडे जातं आणि आता राघवच्याही हातातून रक्त येत असतं. त्यामुळे विशाल आता काळजीनेच विचारतो
असतो की अरे राघव हाताला काय झालं, आणि तो राघवचा हात हातात घेऊन बघत असतो. तर राघव मात्र आपला हात झटकारतो आणि त्याला म्हणतो की काही नाही, मी ठीक आहे. सिंधू ही काळजीने विचारू लागते की राघव बघू तुझ्या हाताला काय झालं. तेव्हा मात्र राणी मध्येच म्हणते की तू माझा नवरा आहे, मी बघेल कशी काळजी घ्यायची. तर आता ते चौघेही घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर आता इकडे घरी रुक्मिणी रत्नाकरला म्हणत असते खरंच विशाल हा खूप चांगला मुलगा आहे आणि सिंधूसाठी आता हे एकदम उत्तम स्थळ आलेलं आहे. म्हणत असते की आता सिंधूने लवकरात लवकर या लग्नासाठी होकार दिला पाहिजे. तेव्हा रेश्मा मध्येच म्हणते की जर हे स्थळ हातातून गेलं तर आता सिंधूसाठी नवीन स्थळ भेटेल का. तेव्हा राजश्री म्हणते की एक स्थळ गेलं म्हणून काही फरक पडणार नाही, आपण त्याच्यासाठी बाकीचे स्थळ बघू, परंतु हे स्थळ आपण नीट पारखून बघितलं पाहिजे. आणि आता तितक्यातच हे सगळे घरी आलेले असतात आणि त्या सगळ्यांना एकत्र बघून घरातल्यांना मात्र आश्चर्य वाटतं. तेव्हा रेश्मा मध्ये म्हणते की तुम्ही सगळे सोबत कसे काय गेले होते, डबल डेट साठी गेले होते की काय. आणि सिंधू तू जर आता राघव आणि राणीताईंसोबत येणारच होती तर आता विशालला का घेऊन आली. तेव्हा विशाल म्हणतो की रेश्माताई तुम्हाला माहिती नाहीये का डेटचा प्लॅन, आपण जर एखाद्या लेडीला पिकअप केलं तर आपणच तिला ड्रॉप करायला यायचं. आणि मग राजश्रीचं लक्ष हे विशालच्या हाताकडे जातं आणि मग विशाल तिला सगळा घडलेला प्रकार हा सांगू लागतो. तर आता रुक्मिणीचं लक्ष हे राघवच्या हाताकडे जातं आणि आता राघवच्या हाताला लागल्यामुळे तेही काळजी करू लागतात. तेव्हा राणी मध्येच म्हणते की राघवने काही मारामारी नाही केली, राघवच्या हाताला मारामारीमुळे नाहीच लागलं. तेव्हा मात्र राघव हा राणीकडे खूप रागाने बघत असतो. तर आता विशालही तिथून निरोप घेतो आणि सगळेजण आपापल्या रूम मध्ये जातात. मात्र राणी रुक्मिणीला म्हणत असते की काकू जर सिंधूने लवकर लग्न केलं नाही तर तो आपल्याच डोक्याला ताण होईल. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. तर आता विशाल रिंग घेऊन आलेला असतो आणि आता तो सगळ्या घरच्यांसमोर सिंधूला प्रपोज करतो, परंतु आता सिंधूला त्यावरती काय उत्तर द्यावं हे समजत नसतं आणि सिंधू एकदम शांत झालेली असते. तर मित्रांनो अशाच मालिकेचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.